श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक 4 महिन्यात चुकूनही हे पदार्थ खाऊ नका. 5 प्रकारचे करा दान. चातुर्मासात काय करावे, काय करू नये. चुकूनही या रंगाचे कपडे घालू नका. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास सुरू होतो. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रासाठी क्षीरसागरात जातात. तेव्हापासून 4 महिन्यांचा चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासात लग्न, गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चातुर्मासात जप, तपस्या आणि उपासनेला विशेष महत्त्व असून असे केल्याने आत्मा शुद्ध होऊन शाश्वत पुण्य प्राप्त होते. नंबर 1. चातुर्मासात भोजनाचे काही नियम असतात. चातुर्मासात एकच वेळा जेवण घेणे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले होईल. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, आश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर करा. शक्य तितके आपले मन भगवंत भक्तीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. नंबर 2. चातुर्मास पूजेचे नियम. आषाढ पौर्णिमेला गुरुची पूजा करावी. यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतील. श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करा. यामुळे वैवाहिक जीवन सुख आणि दीर्घायुष्य लाभेल. भाद्रपदात श्रीकृष्णाची पूजा करावी. हे संतती आणि विजयाचे वरदान देईल. आश्विनमध्ये देवी आणि श्रीरामाची पूजा करा. यामुळे विजय, शक्ती आणि आकर्षणाचे वरदान मिळेल. कार्तिकमध्ये श्रीहरी आणि तुळशीची पूजा केली जाते. यातून भौतिक सुख आणि मुक्ती, मोक्षाचे वरदान मिळते. नंबर 3. 4 महिन्यात 5 प्रकारचे दान करा. 1. अन्नदान. एखाद्या गरीब प्राणी किंवा पक्ष्याला खायला द्या. दीपदान. नदीच्या पाण्यात दिवा प्रवाहित करावा किंवा मंदिरात दिवा लावावा. वस्त्रदान. एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे दान करावे. सावलीदान. एका वाटीत मोहरीच्या तेलात आपला चेहरा पाहिल्यानंतर तेल भांड्यासह शनी मंदिरात दान करावे. श्रमदान. कोणत्याही मंदिरात किंवा आश्रमात सेवा द्यावी. नंबर 4. पुराण आणि शास्त्रानुसार चातुर्मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्यांच्या नामस्मरणाने सर्व पापे नष्ट होतात. तसेच कुंडलीतील सर्व दोष दूर होऊन जीवनात सुख, समृद्धी आणि आर्थिक लाभ होतो. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नंबर 5. चातुर्मासात काय करावे. 1. सत्यनारायणाची कथा, जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 2. चातुर्मासात देवतेची पूजा, प्रार्थना, सत्संग, दान, यज्ञ, तर्पण, संयम व उपासना करावे. नंबर 3. चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळून समाजकार्य करावे. नंबर 4. चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. नंबर 5. चातुर्मासात सात्विक अन्न खावे आणि ब्रह्मचर्य पाळावे. याशिवाय अन्नदान, दिवेदान, वस्त्रदान, सावलीदान आणि श्रमदान या 5 प्रकारच्या दानांना विशेष महत्त्व आहे. नंबर 6. चातुर्मासात बहुतेक वेळा मौन बाळगावे आणि दिवसातून एकदाच चांगले अन्न खावे. तसेच 4 महिने जमिनीवर झोपावे. नंबर 7. चातुर्मासात ब्रजधाम यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते. चातुर्मासात सर्व यात्रेकरू ब्रजधामला येतात असे मानले जाते. नंबर 6. चातुर्मासात काय करू नये. नंबर 1. चातुर्मासात विवाह सोहळा, गृहप्रवेश, मुंडन, जात समारंभ इत्यादी 16 शुभ व शुभ कार्यक्रम वर्ज्य आहेत. तसेच निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. नंबर 2. चातुर्मासात पलंगावर किंवा पलंगावर झोपू नये. तसेच या काळात राग, गर्विष्ठ किंवा बडाई मारू नये. नंबर 3. चातुर्मासात वज्रधाम सोडून इतर ठिकाणी जाऊ नये. नंबर 4. चातुर्मासात केस आणि दाढी कापू नये.
तसेच कठोर शब्द, अनैतिक कृत्य, खोटे बोलणे इत्यादी टाळावे. नंबर 5. चातुर्मासात तेल, दूध, दही, साखर, मिठाई, लोणची, पालेभाज्या यापासून बनवलेल्या वस्तू, मसालेदार अन्न, मांस, मद्य, सुपारी इत्यादीचे सेवन टाळावे. नंबर 6. चातुर्मासात तामसिक व राजसिक भोजन वर्ज्य आहे. या महिन्यात देवी देवतांची पूजा करणे खूप फलदायी ठरते. नंबर 7. याशिवाय काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. या काळात हिरव्या, लाल, पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. नंबर 8. चातुर्मासात लांबच्या प्रवासाला जाणे टाळावे असे मानले जाते. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.